हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण बघत होतो टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. त्यातला पहिला जो बॉन्ड आहे आयोनिक बॉन्ड, तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये स्टडी केलेला आहे. आपण आज नवीन स्टार्ट करतोय कोव्हॅलंट बॉन्ड. आता कोव्हॅलंट बॉन्डची डेफिनेशन बघा. ए बॉन्ड फॉर्म्ड बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉन्सची किंवा इलेक्ट्रॉन पेअरची म्युच्युअल शेअरिंग जर होत असेल बिटवीन द कंबायनिंग ॲटम्स इन ए मोलेक्युल ऑर ए आयन. म्हणजे काय, दोन वेगवेगळे मोलेक्युल्स आहेत किंवा आयन्स आहेत, त्यांच्यात काय होत असेल, इलेक्ट्रॉन पेअरची म्युच्युअल शेअरिंग होत असेल, म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स दोघेही कंट्रीब्यूट करत असतील एकमेकांना, तर आपण काय म्हणतोय, जो बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण म्हणतोय कोव्हॅलंट बॉन्ड. परत एकदा सांगते, दोन वेगवेगळे मोलेक्युल्स आहेत किंवा दोन आयन्स आहेत, तर ते दोन आयन्स काय करतायत, एकमेकांचे इलेक्ट्रॉन्स काय करतायत, एकमेकांबरोबर शेअर करतायत, ट्रान्सफर करत नाहीत. लास्ट बॉन्ड जो बघितला आपण आयोनिक बॉन्ड, त्याच्यामध्ये काय होत होते, इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर केले जात होते. पण आता आपण काय सांगतोय, इलेक्ट्रॉन्स आहेत ते काय केले जात आहेत, शेअर केले जात आहेत एकमेकांबरोबर. एका ॲटमचे दुसऱ्या बरोबर होतील आणि दुसऱ्या ॲटमचे पहिल्या ॲटम बरोबर शेअर होतील. अशा शेअरिंगने जे बॉन्ड फॉर्म होतो त्याला आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट बॉन्ड. आता बघा, ऑकर्स बिटवीन टू नॉन मेटल्स. कोव्हॅलंट बॉन्ड कधी फॉर्म होतो, तर दोन नॉन मेटल्स असतील त्यांनाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स असतील त्यांच्यामध्ये काय होत आहे, हा कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होतोय. आता पुढे काय सांगितले, सेम ऑर डिफरंट एलिमेंट्स. एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतील ते किंवा वेगवेगळे असतील, पण त्याच्यात आपण काय सांगतोय, ते काय असतील, दोन्ही पण इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतील. अशा वेळी काय होतंय, त्यांच्यामध्ये शेअरिंग होते आणि शेअरिंग होऊन फॉर्म होणारा बॉन्ड कोणता आहे, कोव्हॅलंट बॉन्ड. आता बघा, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये इच ॲटम कंट्रीब्युट्स वन इलेक्ट्रॉन. आता हे कशासाठी सांगितले, एका बॉन्डसाठी सांगितले. जर सपोज दोन वेगवेगळे मोलेक्युल्स असतील आणि त्याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म होत असेल, तर आपण काय सांगतो, एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात. हा जर सपोज बॉन्ड आहे, मी याला एक्स म्हणलं, हा वाय म्हणला, तर आपण काय सांगतो, हा जो बॉन्ड असेल, ह्या बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स असतात. मग म्युच्युअल शेअरिंग होत असेल तर प्रत्येक ॲटम आहे, इच ॲटम कंट्रीब्युट्स वन इलेक्ट्रॉन. प्रत्येक ॲटम काय करतो, एक इलेक्ट्रॉन कंट्रीब्यूट करतो. म्हणजे ह्या बॉन्ड मध्ये दोन इलेक्ट्रॉन्स लागणार आहेत, तर एक इलेक्ट्रॉन एक्स देईल, एक इलेक्ट्रॉन कोण देईल, वाय देईल. मग असा जो बॉन्ड फॉर्म होईल त्याला आपण काय म्हणतोय, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतोय. त्याच्यानंतर बघा, ज्या कंपाऊंड्स मध्ये हे कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्म झालेले असतील त्या कंपाऊंड्सला काय म्हणतोय आपण, कोव्हॅलंट कंपाऊंड. जसं आयोनिक बॉन्ड पासून फॉर्म झालेले कंपाऊंड असेल त्यांना आपण आयोनिक कंपाऊंड्स म्हणतो, तसं कोव्हॅलंट बॉन्ड पासून तयार झालेले जे कंपाऊंड्स असतील त्यांना आपण काय म्हणतो, कोव्हॅलंट कंपाऊंड्स. आता बघा, इंडिकेटेड बाय स्मॉल डॅश और हायफन. आपण लिहिताना कोव्हॅलंट बॉन्ड जर असेल कंपाऊंड मध्ये तर आपण तो कसा लिहितो, तर काय लिहितो, त्याच्यात एक स्मॉल डॅश लिहितो किंवा हायफन लिहितो, त्यालाच आपण डॅश म्हणतो. ठीक आहे. जर सिंगल बॉन्ड असेल तर आपण काय करतो, एकच डॅश दाखवतो. डबल बॉन्ड असेल तर आपण काय करतो, दोन डॅश दाखवतो. ट्रिपल बॉन्ड असेल तर काय करतो, आपण तीन डॅश दाखवतो. हे आपण नॉर्मली बघितलेलं आहे. अल्केन, अल्किन आणि अल्काइन मध्ये ज्याच्यात काय असतात, कोव्हॅलंट बॉन्ड्स असतात. जर सिंगल बॉन्ड असेल तर आपण एक डॅश दाखवतो, डबल बॉन्ड असेल तर दोन डॅश दाखवतो आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर तीन डॅश दाखवतो. तीन डॅश म्हणजे काय आहे, ट्रिपल बॉन्ड आहे. आता बघा, कोव्हॅलंट बॉन्ड्सचे दोन टाइप्स आहेत. एक आहे नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणि दुसरा आहे पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता हा जो नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोणामध्ये दिसतो आपल्याला, होमोन्यूक्लिअर डायटोमिक मोलेक्युल्स. होमोन्यूक्लिअर म्हणजे काय, जे एलिमेंट्स आपण दोन वेळा घेतलेत. सपोज हायड्रोजन असेल, दुसरा पण हायड्रोजन असेल. होमोन्यूक्लिअर म्हणजे काय, हा पण हायड्रोजन आहे, हा पण हायड्रोजन आहे, दोघांच्यात मिळून तयार काय झालाय, कोव्हॅलंट बॉन्ड. त्याला आपण म्हणतो होमोन्यूक्लिअर. आणि हा जो पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो कोणामध्ये होतो, हेटेरोन्यूक्लिअर. एक्झाम्पल दिले HF. HF मध्ये हायड्रोजन वेगळा आहे आणि फ्लोरीन वेगळा आहे. दोन वेगवेगळे एलिमेंट्स आहेत म्हणून आपण त्याला काय म्हणतो, हेटेरोन्यूक्लिअर डायटोमिक मोलेक्युल. डायटोमिक म्हणजे काय, दोन वेगवेगळे ॲटम्स आहेत म्हणून डायटोमिक. इथे पण दोनच आहेत. जर तीन असते, ठीक आहे, CO2 आहे, हा काय आहे, दोन आणि एक, तीन ॲटम आहे, मग ह्याला आपण काय म्हणतो, ट्राय ॲटोमिक म्हणतो. तसे हे काय आहेत, डायटोमिक मोलेक्युल्स आहेत. आता बघा, नॉन पोलर फॉर्म कधी होतो, जेव्हा इलेक्ट्रॉन्स शेअर केले जातात. ते कसे केले जातात, इक्वली शेअर केले जातात. म्हणजे एका बॉन्ड मध्ये लागणारे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, तर एक इलेक्ट्रॉन एक ॲटम कंट्रीब्यूट करेल, दुसरा इलेक्ट्रॉन दुसरा कंट्रीब्यूट करेल. याचा पहिल्याचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याने शेअर केला असेल आणि दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन पहिल्याने शेअर केला असेल. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, इक्वल शेअर्ड
इलेक्ट्रॉन्स आणि काय म्हणतोय सेम इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असली पाहिजे दोन्ही ॲटम्सची. एक्झाम्पल काय घेतलं आपण, H2 घेतलंय, O2 घेतलंय, N2 घेतलंय. हायड्रोजन हायड्रोजन दोन्ही हायड्रोजन असले तेव्हा त्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल आणि आपण काय म्हणतो हा हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आहे, याच्यामध्ये बॉन्ड आहे. मग जर त्याच्यामध्ये बॉन्ड असल्यानंतर 2 इलेक्ट्रॉन्स असतील तर ते कसे शेअर केले जाणार आहेत, इक्वली शेअर केले जाणार आहेत. एक इलेक्ट्रॉन असेल तो या हायड्रोजनचा असेल, एक इलेक्ट्रॉन आहे तो या हायड्रोजनचा असेल. इक्वली शेअर होईल आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोघांची काय असणार आहे, सेम एलिमेंट असल्यामुळे सेम असणार आहे. याला आपण म्हणतोय नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड. आता पोलर कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये आपण काय सांगतो, हेट्रोन्यूक्लिअर डायटोमिक मॉलिक्युल्स आहेत. आता हेट्रोन्यूक्लिअर आले म्हणजे त्यांची काय असणार आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी दोघांची वेगवेगळी असणार आहे. दोन्ही हायड्रोजन असतील तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल. जर हायड्रोजन सोडून दुसरा त्याच्याबरोबर कोण असेल तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी वेगवेगळे येईल. त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे शेअर होणार आहेत ते कसे होणार आहेत, अनइक्वल शेअरिंग ऑफ दॅट इलेक्ट्रॉन्स. म्हणजे ते 2 इलेक्ट्रॉन्स असतील त्यांचं शेअरिंग इक्वली होणार नाही. जो इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट असेल तो काय करेल, इलेक्ट्रॉन्सची पेअर ती स्वतःकडे जास्त खेचून ठेवेल. याचाच अर्थ काय, एक्झाम्पल घेतलेला आहे आपण HF. ठीक आहे, HF आहे, याच्यातला इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे, डेल्टा पॉझिटिव्ह. आपण डोक्यावर लिहून इंडिकेट करू की इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट कोणता आहे आणि इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणता आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, फ्लोरीन आहे. आता हे लिहिलं याचा अर्थ काय आहे, तर पोल्स तयार झालेत. समजतंय, डेल्टा प्लस म्हणजे याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी झालेत आणि डेल्टा मायनस म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त झाले. त्याचाच अर्थ काय, जी इलेक्ट्रॉन पेअर असेल ती कुणाकडे जास्त असेल, ह्या फ्लोरीनकडे जास्त असेल. म्हणजेच त्याचं शेअरिंग कसं झालेलं आहे, अनइक्वल शेअरिंग झालेले. बॉन्ड मधले दोन्हीही इलेक्ट्रॉन्स कोणाच्याकडे जास्त आहेत, तर फ्लोरीनकडे आहेत. कारण तो इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त असल्यामुळे तो काय इलेक्ट्रॉन स्वतःकडे जास्त खेचून घेईल. त्याच्यामुळे याच्यावरती चार्ज झाले डेल्टा निगेटिव्ह, याच्यावरती चार्ज झाला डेल्टा पॉझिटिव्ह. कोव्हॅलंट बॉन्डचे 2 टाइप घेतले आपण, नॉन पोलर आणि पोलर. नॉन पोलर कुठे होतो, जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम असेल एलिमेंटची, आणि पोलर कुठे होतो, जिथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय असेल, डिफरंट असेल. तर हे होतं कोव्हॅलंट बॉन्डच्या आपण काय बघितलं, प्रॉपर्टी बघितली किंवा त्याची डेफिनेशन बघितली. प्रॉपर कोव्हॅलंट बॉन्ड कसा फॉर्म होतो हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यात आपण बघणार आहे फॉर्मेशन ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. थँक्यू.